नमस्ते फ्रेंड्स. सो रोटेशनल मोशनचे आपण जवळपास 14 सेशन्स आपण अपलोड केले आहेत आणि प्रत्येक सेशनमध्ये मी तुम्हाला एक एक टॉपिक एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तर यापुढे रोटेशनल मोशनचे आपण आणखी 2 नाही तर 3 सेशन्स अपलोड करणार आहोत आणि त्यात प्रामुख्याने MST CET नीट JEE पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय करता येईल तो आपला प्रयत्न राहील. सो यात आपण काही न्यूमरिकल सॉल्व करायचा प्रयत्न करू. तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली जी एक्झरसाइज दिलेली आहे तिच्यावरती चर्चा करू आणि काही MCQs कसे सोडवायचे हाही माझा प्रयत्न राहील. आता हे व्हिडिओज थोडेसे जास्त वेळाचे असतील. म्हणजे आपण टॉपिक वाईज व्हिडिओज बघितले ते साधारणतः 15, 20, 30 मिनटापर्यंत मी टाकले, कारण एक तर 15, 20 किंवा 30 मिनटाचा वेळ तुम्ही कंटिन्यू बसून बघू शकता आणि तो टॉपिक करू शकता, म्हणून ते व्हिडिओ छोटे ठेवले. आता यापुढचे व्हिडिओ थोडेसे मोठे असतील. शेवटच्या ह्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स कंप्लीट करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरची एक कंप्लीट समरी, एक रिव्हिजन तुमची मी घेणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. मी यात 12वी सायन्सचा जो काही नवीन सिलेबस आलेला आहे स्टेट बोर्डाचा तो कंप्लीट करण्याचा, त्या पुस्तकाप्रमाणे सगळे टॉपिक्स मी रिवाईज करण्याचा प्रयत्न करेल. ह्या लेक्चरचा फायदा, आता इट डझंट मॅटर वेदर द स्टुडंट इज फ्रॉम CBSE और फ्रॉम ICSE और फ्रॉम स्टेट बोर्ड, कारण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर कुठल्याही बोर्डाच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघितला तर त्यातले जे काही टॉपिक्स आहेत ते फिक्स आहेत, कन्सेप्ट आहेत ते फिक्स आहेत. त्यामुळं बेसिक कन्सेप्टपासून रिव्हिजन करायला एक चांगली संधी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी काम येईल. राईट. सो मी इथे फळ्यावरती आपल्या एक टॉपिकची लिस्ट लिहिली आहे. यात प्रामुख्याने कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, देन डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन, त्यात आपण काय काय ॲप्लिकेशन बघितलेत पुस्तकातले त्याची एक लिस्ट बनवलेली आहे. त्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी, मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं इम्पॉर्टन्स, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बॉडीज, रेडियस ऑफ गायरेशन, त्यानंतर थेरम्स कुठले कुठले आपल्याला बघायचे, अँग्युलर मोमेंटम काय आहे, त्याचं कन्सेप्ट काय, आणि 12वा टॉपिक आहे तुमचा रोलिंग मोशन. सो हे 11 मी म्हणाल याच्यातले लिस्टमधले तर 11 कन्सेप्ट आहेत. तर 11 टाईपचे प्रश्न, 11 टाईपचे न्यूमरिकल आणि त्याची मिक्सिंग आपल्याला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. सो पहिला टॉपिक इथे टाकला आहे इंट्रोडक्शन. सो बिफोर स्टार्टिंग दिस चॅप्टर फ्रॉम रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू, सो लेट मी डिस्कस विथ यू मोशन. सी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीपासनं मोशन म्हणजे काय शिकतो. सो मोशन म्हणजे मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट वेन इट इज ॲक्टेड अपॉन बाय सम एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. राईट. न्यूटनने त्याच्या पहिल्या नियमात सांगितलं होतं की जर वस्तूवर फोर्स ॲप्लाय केला आणि ती वस्तू जर डिस्प्लेस झाली तिच्या ओरिजिनल पोझिशनपासून न्यू पोझिशनला, तर आपण म्हणतो मोशन झाली. आता मुळात मोशन ही टर्म रिलेटिव्ह टर्म आहे, कारण आपण जे मोशन बघतो पृथ्वीवरती त्या विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग बघत असतो. कारण ॲक्च्युली जर स्पेसमध्ये बघितलं तर अलॉंग विथ अर्थ आपण सुद्धा सूर्याभोवती फिरतोय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. मग आपल्याला त्या हिशोबाने जर बघायचं ठरलं तर मोशन ही रिलेटिव्ह टर्म आहे आपल्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इथे ह्या रूममध्ये जिथे मी हे लेक्चर कंडक्ट करतो तिथे मी मूव्ह होतोय, पण कॅमेरा स्टील आहे, फळा स्टील आहे. सो मी मूव्ह होतोय विथ रिस्पेक्ट टू ऑल दीज थिंग्स. सो दॅट इज व्हॉट इज मोशन. सो मोशन इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर अस. ठीक आहे. हे झालं मोशनची बेसिक डेफिनेशन. आता मी मगाशी म्हणलं की व्हेन थिंग्स आर ॲक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स फोर्स देन ओनली मोशन इज प्रोड्यूस. तर याचा अर्थ समजून घ्या. ती वस्तू स्थिर असतात म्हणजे त्याच्यावर फोर्सेस ॲक्ट होत नाही असं नाही. प्रत्येक वस्तूवर वेदर ती स्थिर अवस्थेत असो किंवा मोशनमध्ये असो तिच्यावरती फोर्सेस ॲक्ट होत असतात. फरक फक्त हाच आहे, ज्या वेळेस एखादी वस्तू स्थिर अवस्थेत असते त्यावेळेस तिच्यावर ॲक्ट झालेले फोर्सेस हे एकमेकांना बॅलन्स करतात. म्हणजे इट इज अ काइंड ऑफ इक्विलिब्रियम वी कॅन से नॅचरली. राईट. लाईक एखादी वस्तू टेबलवर ठेवलेली आहे आणि ती मूव्ह होत नाही, पण तिच्यावर ॲक्ट होणारा फोर्स मोशन का प्रोड्यूस करत नाही, कारण ती ज्या टेबलवर ठेवलेली आहे त्या टेबलने तिच्यावर रिॲक्टिव्ह फोर्स अप्लाय केलेला आहे आणि तो रिॲक्टिव्ह फोर्स त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला, तिच्या वेटला बॅलन्स करतोय आणि त्यामुळे तिथे मोशन प्रोड्यूस होत नाही. म्हणून न्यूटनने फर्स्ट लॉमध्ये क्लिअर कट सांगितलं की मोशन प्रोड्यूस करायला आपल्याला अनबॅलन्स फोर्स लागणारच, अदरवाईज वी कॅनॉट प्रोड्यूस मोशन. ठीक आहे.
सो हे झाला त्याचा बेस. सो स्टडी ऑफ मोशन अँड फोर्सेस याला आपण फिजिक्समध्ये म्हणतो मेकॅनिक्स. आता ह्या मेकॅनिक्सच्या दोन ब्रँचेस पडलेल्या आहेत. एक स्टॅटिक्स, म्हणजे मी आत्ता जे सांगितलं वस्तूची स्थिर अवस्था. कुठलीही वस्तू स्थिर अवस्थेत आहे कारण तिच्यावरचे फोर्सेस आपण बॅलन्स केलेले आहे. मग आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी स्थिर अवस्थेत जर ठेवायच्या असतील तर आपल्याला फोर्सेस बॅलन्स करावं लागतील आणि ह्या सर्वाचा अभ्यास आपण स्टॅटिक्समध्ये करतो. सी स्टॅटिक्स इज द बेस फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. कारण आपण पुढं जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल मशीन आणि स्ट्रक्चर हे दोन महत्त्वाचे भाग. मग मशीन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मोशन आहे, ज्याच्यामध्ये फोर्सेस मोशन प्रोड्यूस करतात, राईट. आणि स्ट्रक्चर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फोर्सेस आहेत पण मोशन नाही. मग फोर्सेस काय करतात तर दुसऱ्या फोर्सेसला बॅलन्स करतात, मोशन प्रोड्यूस होऊ देत नाही. उदाहरणादाखल आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्या घरात फिरणारा फॅन असेल किंवा इतर काही मशिनरी असतील, हे मशीनचं एक्झाम्पल, शिलाई मशीन असेल किंवा आणखी आपली सायकल ही आपली मशीन आहे, मोटरसायकल मशीन आहे, कार त्याचं इंजिन वगैरे हे मशीन आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपलं घर इट सेल्फ इज अ स्ट्रक्चर. घरावरचा स्लॅब तो स्ट्रक्चर आहे. आपण बघतो रस्ता स्ट्रक्चर आहे, रस्त्यावरचा ब्रिज स्ट्रक्चर आहे. तर हे सर्व उदाहरणं आपल्या अवतीभोवती आपल्याला बघायला भेटतील. सो स्टडी ऑफ फोर्सेस अँड इक्विलिब्रियम पोझिशन अँड द स्टेडीनेस ऑफ ऑब्जेक्ट that includes in statics branch of mechanics, wherein we only study the forces and we study how to balance the forces, right. So त्याच्यासाठी पुढे एक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग नावाची ब्रँच तयार होऊन जाते. आता दुसरीकडे स्टडी ऑफ मोशन अँड फोर्सेस दॅट कम्स इन कायनेटिक्स, अनदर ब्रँच ऑफ मेकॅनिक्स. सो मेकॅनिक्सचे दोन ब्रँचेस, स्टॅटिक्स ज्याच्यात फक्त आपण स्थिर अवस्थेचा अभ्यास करतो, स्टेशनरी स्टेट ऑफ रेस्टचा अभ्यास करतो, आणि कायनेटिक्स ज्याच्यामध्ये आपण मुवमेंटचा अभ्यास करतो आणि ती मुवमेंट का झाली, कोणी केली याचा अभ्यास करतो. मग आता जर नुसता मुवमेंटचा अभ्यास करायचा आहे, नुसता मोशनचा अभ्यास करायचा आहे, मोशन डिस्क्राईब करायची, मोशन ॲनालाइज करायची, मोशन स्टडी करायची, मोशन प्रोड्यूस करायची, तर आपल्याला काही विशिष्ट गोष्टी शिकाव्या लागतील. मग तो जो भाग आहे कायनेटिक्सचा ज्यामध्ये फक्त आपण मोशनचा अभ्यास करतो त्याला म्हणतो आपण कायनेमॅटिक्स. आणि दुसरीकडे आपल्याला मोशनही डिस्क्राईब करायची, मोशनचा अभ्यासही करायचा, मोशन प्रोड्यूसही करायची, आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे फोर्सेस स्टडी करायचे, फोर्सेस ॲप्लाय करायचे. मग असं आपण ऑलटुगेदर मोशन आणि फोर्सेस म्हणजे त्या मोशनला तयार करणारा जो कोणी कारणीभूत असेल तर तो फोर्स असतो, या दोघांचा एकत्रित अभ्यास म्हणजे डायनॅमिक्स. सो मेकॅनिक्स त्याच्या दोन ब्रँचेस, स्टॅटिक्स, कायनेटिक्स, कायनेटिक्सच्या परत दोन ब्रँचेस, डायनॅमिक्स आणि कायनेमॅटिक्स. सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन्ही कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स या दोन्ही गोष्टी शिकायच्या आहेत. मग आता आपण पुन्हा एकदा मोशन होईल. सो आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की मोशन प्रोड्यूस करायला आपल्याला फोर्स ॲप्लाय करावा लागणार आहे. ओके, मग आपण एखादं ऑब्जेक्ट जे स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे त्याच्यावरती जर फोर्स ॲप्लाय केला तर काय काय होऊ शकतं. मित्रांनो, ते ऑब्जेक्ट एका सरळ रेषेत ट्रॅव्हल करू शकतं. मग आपण त्यावेळेस त्याला म्हणू स्ट्रेट लाईन मोशन, राईट. मग सरळ रेषेत ऑब्जेक्ट कधी ट्रॅव्हल करेल हा सिंपल प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे. मग दिलेल्या ऑब्जेक्टवर ॲप्लाय केलेला फोर्स, त्याची फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जर त्या वस्तूच्या सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल तर वस्तूचं ट्रान्सलेशन होतं, वस्तू एका सरळ रेषेत मूव्ह होते, राईट. आणि जर समजा तसं होत नसेल तर मग देर आर अदर पॉसिबिलिटीज. लाईक इन अदर पॉसिबिलिटी ती वस्तू हवेतून जाऊ शकते, लाईक प्रोजेक्टाईल मोशन. इट इज अ 2 डायमेन्शनल मोशन. ती लिनियर मोशनमध्येही 2 डायमेन्शनल मोशन आहेत. समजा वस्तू फक्त एका पर्टिक्युलर दिशेनेच जाते, दिशा बदलत नाही आहे, लाईक एक्स ॲक्सिसने किंवा वाय ॲक्सिसने जाते, तर आपण तिला 1 डायमेन्शनल लिनियर मोशन म्हणू शकतो. पण तीच जर तिरकी जाते, एक्स आणि वाय दोन्ही पॅरामीटर त्याच्या पोझिशनचे बदलत आहेत, तर त्याला आपण 2 डायमेन्शनल मोशन म्हणू शकतो. आता याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर वस्तू हवेतून ट्रॅव्हल करते म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतोय आणि त्यामुळे ती पुन्हा खाली येते, तर त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हटलं. तसंच वस्तू जर एका प्रतलात एका प्लेनमध्ये गोल फिरते अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो, जे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो सर्क्युलर मोशन इज अ 2 डायमेन्शनल मोशन. या व्यतिरिक्त मोशन आपल्याला कुठं पाहायला भेटेल, आपण पेंड्युलमची मोशन बघतो. पेंड्युलम एका पर्टिक्युलर रिजिड सपोर्टपासून असा सस्पेंड केलेला असतो, त्याला खाली पॉईंट मास असतं. त्याला डिस्प्लेस केला की तो एका पर्टिक्युलर पॉईंट होती असं टू अँड फ्रो करतो, किंवा शिलाई मशीनची सुई टू अँड फ्रो करते.
मग ही कुठली मोशन आहे? याच्यामध्ये इथं हा सर्क्युलर पाथ फॉलो करतोय आणि शिलाई मशीनची सुई ही स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करते. पण ही मोशन थोडीशी वेगळी आहे. याच्यात तोच पाथ रिपीटेडली फॉलो होतोय अगदी शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाईममध्ये. मग ही एक वेगळ्या प्रकारची पिरियडिक मोशन आहे आणि हिला आपण स्पेशली अभ्यासाला घेतलं. त्याला आपण म्हणतो ऑसिलेशन. त्याच्यावरती एक कम्प्लीट चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे. मग आणखी कुठली मोशन आहे तर रोटेशनल मोशन, ज्यामध्ये बॉडी इटसेल्फ ही स्वतःभोवती फिरत असते. राईट. ही बॉडी पूर्णपणे अशा एका लाईनभोवती फिरते जी लाईन तिच्यामधनंच पास झालेली असते. लाईक हा पेन आहे. ह्या पेनच्या सेंट्रल ट्रान्सव्हर्स ॲक्सिस भोवती हा पेन मी असा फिरवू शकतो किंवा मी याच्या एंडमधून ॲक्सिस पास करून त्याला पूर्णपणे असा फिरू शकतो. बट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम द ॲक्सिस पासेस थ्रू द बॉडी इटसेल्फ ओनली. मग अशी जी मोशन आहे तिला म्हणायचं रोटेशनल मोशन. तो भाग देखील आपण इथं शिकणार आहोत. मग आता रोटेशनल मोशनची एक खासियत आहे पहा मित्रांनो. ते रोटेशनल मोशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲक्सिस ऑफ रोटेशन हा बॉडीच्या आतमध्येच असतो. कारण तो जर बाहेर गेला तर बॉडी पूर्ण त्याच्या भोवती फिरेल. मग ती होईल सर्क्युलर मोशन. राईट. ती कोणती मोशन होईल? सर्क्युलर मोशन. राईट. मग रोटेशनल मोशनमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन बॉडीच्या आतमध्ये असल्यामुळे ज्यावेळेस बॉडी स्वतःभोवती फिरते मग तिचे जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत ते मात्र काय करतात? सर्क्युलर मोशन करत असतात. आणि एक्झॅक्टली हा मुद्दा आपल्याला बरेचसे कन्सेप्ट रोटेशनल मोशनचे समजून सांगणार आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर रोटेशनल मोशनमध्ये बॉडी ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती पूर्णपणे फिरत असताना तिचे पार्टिकल्स सर्क्युलर मोशन करतात. म्हणून मग आपण अगोदर सर्क्युलर मोशन शिकणार आणि मग रोटेशनल मोशन शिकणार. चॅप्टरचा सिक्वेन्स देण्यामागं काहीतरी कारण असतं. राईट. तुम्हाला पाहते 11वीमध्ये मोशन फोर्सेस इंट्रोड्यूस केले, त्याचे पॅरामीटर्स इंट्रोड्यूस केले आणि मग 12वीमध्ये ॲडव्हान्स चॅप्टर दिला. आणखी पुढं तुम्ही जसे जसे शिकत जाल तुम्हाला त्याचं ॲडव्हान्स नॉलेज दिलं जाईल. सो आता आपण येऊ परत एकदा मोशनकडे. सो वेगवेगळ्या टाईपचे मोशन्स तुमच्यासमोर आहे. 1 डायमेन्शनल मोशन, 2 डायमेन्शनल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, सर्क्युलर मोशन, ऑसिलेशन, देन रोटेशनल मोशन. आता याची मिक्सिंगही तुम्हाला बघायला भेटते. लाईक एखादी वस्तू स्वतःभोवती गोल फिरते आणि गोल फिरता फिरता पुढं जाते. मग त्याला म्हणतो आपण रोलिंग मोशन विच इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशन अँड रोटेशनल मोशन. मग तोही आपल्याला एक मुद्दा ह्या चॅप्टरमध्ये आहे. मग तिचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो मोशनचा अभ्यास नेमकी कसा करायचा? मोशनचा अभ्यासात आपल्याला काय काय समोर ठेवावं लागेल? उद्देश काय हवा? हे ज्या कॅन्डिडेटला कळालं तो कॅन्डिडेट त्या चॅप्टरशी त्या कन्सेप्टशी खेळू लागतो. हे फार सिम्पल आहे आणि त्यासाठी तुमचं एक ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. सी मोशनमध्ये आपण काय शिकायचं? काय आपला उद्देश काय पाहिजे? पहिलं आपण एक क्युरियोसिटीचा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू की मोशन का होतीये? बिकॉज फोर्सेस आर अप्लाय. ओके. एखाद्या वस्तूवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जागा सोडणार आहे. मग आता आपल्या मनात प्रश्न उत्पन्न झाले पाहिजे का तिने पहिल्या पोझिशनपासनं इनिशियल पोझिशनपासनं फायनल पोझिशनपर्यंत ती ज्यावेळेस गेली ड्युरिंग द मोशन तर मग ते 2 पोझिशनमधलं कमीत कमी अंतर किती आहे हे आपल्याला कुतूहल निर्माण झालं पाहिजे. किंवा तिने जो पाथ फॉलो केला तो किती आहे हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. त्यानंतर आपण तिच्यावर फोर्स ॲप्लाय केल्यानंतर फोर्स जर तेवढाच ठेवला, फोर्स वाढवला नाही तर काय होणार आहे? फोर्स वाढवला तर काय होणार आहे? किंवा ती वस्तू एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत किती वेळात जाणार आहे? ती किती फास्ट किती स्लो जाणार आहे? हे जे प्रश्न आहे हे आपल्याला पडले पाहिजे. आणि हे प्रश्न पडले की मग आपण मोशन स्टडी करायला लागतो. मग मोशन स्टडी करण्यासाठी आपल्याला मोशनचे पॅरामीटर्स अगोदर शिकावं लागते. बिकॉज टू डिस्क्राईब द मोशन कम्प्लिटली मीन्स in terms of physics, in terms of physical quantities, in terms of mathematics, we need to understand motion parameters. कारण भौतिकशास्त्र फिजिक्स या विषयाची एक खासियत आहे मित्रांनो. हा एक निसर्गाचा अभ्यास आहे. अवतीभोवतीच्या ज्या घटना घडतात निर्जीव वस्तूमध्ये, आय एम टॉकिंग अबाउट ओनली नॉन लिव्हिंग थिंग्स. आपल्या शरीरातही घटना घडतात पण मग त्याला थोडंसं आपण वेगळा अँगल देऊ. तो आत्ता भाग राहू द्या. एक निर्जीव वस्तू जे आहे, एक निर्जीव जग जे आपल्या भोवती आहे जे पूर्णपणे मॅटरने भरलेलं आहे, अगदी विश्व असो किंवा पृथ्वी असो, यामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक नॅचरल सायन्स म्हणजे फिजिक्स बनवलं. आणि त्या फिजिक्सला एक कुठेतरी सायंटिफिकली आपण काही गोष्टी कागदावर मांडू शकलो पाहिजे आणि त्याचं ॲप्लिकेशन करता यावं म्हणून आपण टप्प्याटप्प्यात त्या प्रॉपर्टीज गणिती पद्धतीने मांडत गेलो. आणि त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या मेजरेबल आहे, ज्या फिजिक्सच्या लॉज आपल्याला सिद्ध करायला मदत करू शकतात, त्याला आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल क्वांटिटीज. राईट. मग अशा फिजिकल क्वांटिटीज या प्रत्येक फिनॉमिननमध्ये इन्व्हॉल्व होतील
आणि ह्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला तो सब्जेक्ट समजायला मदत करतात. मग मोशन पॅरामीटर्स हे दुसरं तिसरं काही नसून हे काय आहेत, सो फिजिकल क्वांटिटीज असोसिएटेड विथ द मोशन. सो द व्हेरी फर्स्ट स्टेप टू अंडरस्टँड द फिनॉमिनन ऑफ मोशन, whether it is rotational motion, circular motion, oscillatory motion, or otherwise any other motion, you need to understand motion parameter associated with it, right? So ते राहील आपला चॅप्टरचा समजून घेण्याचा मूळ. सो इथे आपल्याला त्याने, तर मित्रांनो इंट्रोडक्शनमध्ये आणखी मोशनबद्दल बरंचसं काही बोलता येईल. तर आपण टप्प्याटप्प्याने जसं जसं मला वाटतंय तुम्हाला समजण्यासाठी मी आणखी काय करू शकतो, आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू इन डिटेल. सी, एखादा विद्यार्थी म्हणाल नाही मला जेईचं पाहिजे, मी बराच एक मोठा गैरसमज बघितला. काल मला एका विद्यार्थ्याने फोन केला क्लासेस लावण्यासाठी. मग त्याने मला प्रश्न विचारला, सर तुम्ही NCERT घेता का स्टेट बोर्ड घेता, मला कन्फ्युजन आहे, मला नीटची तयारी करायची. म्हणलं बाळा तुला अगोदर काय माहिती आहे की तू चेक कर. NCERT, CBSE, स्टेट बोर्ड, पुस्तकं बोर्ड वेगवेगळे असतील पण कन्सेप्ट सगळीकडे सेमच असतात. हां, आता मी इथं क्लिअर करतो. हाच चॅप्टर जर मला नॅशनल लेवल एंट्रन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायचं आहे तर याचे सगळे कन्सेप्ट मला अगोदर तोंडपाठ लागतील, राईट. याचे सगळे फॉर्म्युले माझ्याकडं रेडिली अवेलेबल पाहिजे, स्पॉन्टेनियसली मला ते सुचले पाहिजे आणि त्याचे कॉम्बिनेशन्स मला करता आले पाहिजे. म्हणजे अ काइंड ऑफ ॲनालिटिकल स्किल इज ऑलवेज शुड बी ऑलवेज देअर टू डील विथ द नॅशनल लेवल एक्झाम लाईक JEE मेन्स. बाकी बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडणार. ह्या चॅप्टरमधून हे अशा पद्धतीने काढायचं आणि वी विल डिस्कस MCQs, सो डोंट वरी अबाउट दॅट. सो व्हेनेवर आय कंडक्ट लेक्चर, सच लेक्चर्स, सो मी तिथं सिलेबस बाउंडिंग ठेवत नाही, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ दिस चॅप्टर. सो कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. द कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हे आपल्याला इथं शिकायचं आहे. मग मुळात सर्क्युलर मोशन ही टर्म आपल्याला क्लिअर आहे. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, ही सर्क्युलर मोशन कशी कशी होऊ शकते, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये होऊ शकते, व्हर्टिकल सर्क्युलरमध्ये होऊ शकते, अलॉंग दी सर्क्युलर पाथ होऊ शकते, अर्धवट सर्कल, आर्क, ओनली पार्ट ऑफ सर्कल, तशी होऊ शकते. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स भरपूर आहेत. जेवढ्या फिरणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्वांमध्ये कोणती मोशन आहे, सर्क्युलर मोशन, ठीक आहे. मग आता ह्या सर्क्युलर मोशनचं आपल्याला उदाहरणं क्लिअर आहेत. आणखी आपल्याला सर्क्युलर मोशनचं क्लासिफिकेशन कसं करता येईल. ती सर्क्युलर मोशनमध्ये वस्तूची जी व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी जी आपण आता डिफाईन करणार आहे, ती जर स्थिर आहे म्हणजे थोडक्यात ती सर्क्युलर मोशन जिथून सुरू होते त्या ठिकाणी परत तेवढ्याच वेळात येते, वेळोवेळी रिपीट होते तेवढ्याच वेळात, तिला आपण पिरियडिक सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असे म्हणतो. उदाहरणार्थ चंद्राचं पृथ्वीभोवती फिरणं हे तेवढ्याच पिरियडमध्ये चंद्र एक रोटेशन कंप्लीट करतो, 27.3 दिवस. पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं हे तेवढ्याच पिरियडमध्ये पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात एक सर्कल कंप्लीट करते. फॅनचं एका स्पीडमध्ये फिरणं, इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसभोवती फिरणं. सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्या सर्क्युलर मोशनमध्ये हे होत नाही, ज्या सर्क्युलर मोशनमध्ये तुमचा स्पीड व्हॅरी होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, कधी ऑब्जेक्ट जोरात फिरतं आहे तर कधी हळू फिरतं आहे, तर अशी सर्क्युलर मोशन म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातली ते एक स्पेशल केस आणखी दिली सर्क्युलर मोशनची, ती म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ज्याच्यावर गुरुत्वाकर्षणाचा, ग्रॅव्हिटीचा परिणाम होत असतो, राईट. सो एनी टाईप ऑफ सर्क्युलर मोशन आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर पहिले आपलं तिथं कायनॅमॅटिक्स समजून घ्यावं लागेल. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कायनॅमॅटिक्स ही स्टडी ऑफ मोशन पॅरामीटर्स ओनली. वन्स द मोशन इज प्रोड्यूस, मग त्याचे डिस्प्लेसमेंट किती होईल, त्याची व्हेलॉसिटी किती असेल, त्याचं ॲक्सलरेशन किती असेल, हे वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला फाइंड आउट करायला रिलेशन्स काय असतील. सो हे सगळं कायनॅमॅटिक्समध्ये येणार, राईट. आपण तिथं फक्त फोर्स, मास, एनर्जी, वर्क या गोष्टीला टच करणार नाही. सी, फोर्स, मास, एनर्जी, वर्क, पॉवर हे सर्व टर्म्स, हे सर्व फिजिकल क्वांटिटीज कशाच्या आहेत, डायनॅमिक्समधले आहे, राईट. आणि व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन ह्या कशाच्या आहेत, ह्या कायनॅमॅटिक्समधल्या, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट अंडरस्टँडिंग द कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सो आपण बघितलं सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल फिरतं. समजा एखाद्या ऑब्जेक्टची आपण सर्क्युलर मोशन कन्सिडर केली, तो ह्या O सेंटरच्या सर्कलमध्ये, त्याची रेडियस आहे R, तो फिरतोय, राईट. आता सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी हे दोन मूलभूत गोष्टी लागतात.
ठीक आहे, हे आपण शाळेपासूनच शिकलो. नुसतं सेंट्रिपिटल फोर्स असून उपयोग नाही आहे. वी नीड सम इनिशियल टँजेन्शियल व्हेलॉसिटी, देन ओनली सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. उदाहरण सांगतो, तुम्ही एक छोटा दगड घ्या, स्टोन घ्या, त्याला दोरा बांधा असा धरा, तो फिरेल का आपोआप? नाही फिरणार. सी दोऱ्यात टेन्शन आहे पण तो सर्क्युलर मोशन करणार नाही, कारण टेन्शन ठीक आहे, ते टेन्शन तुमचं सेंट्रिपिटल फोर्सचं काम करणार आहे, पण त्याला फिरवायला तुम्हाला एक इनिशियल झटका द्यावा लागतो, टँजेन्शियल व्हेलॉसिटी द्यावा लागते. कारण ज्यावेळेस तो इनिशियल झटका, इनिशियल टँजेन्शियल व्हेलॉसिटी तुम्ही देता, तुम्ही टँजेन्शियल डायरेक्शननी फोर्स अप्लाय करत असता. तो फोर्स आणि दोऱ्याचं टेन्शन याचा जो रिझल्टंट फोर्स तयार होतो, तो रिझल्टंट फोर्स म्हणजेच तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असतो त्या केसमध्ये, राईट. कारण टेन्शन अल्टिमेटली त्या पद्धतीनेच तयार होणार तिथं. मग आता तो जो रिझल्टंट फोर्स, ती जे दोन बेसिक पॅरामीटर आहे, एक टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि सेंट्रिपिटल फोर्स, हे दोन्ही संगच असेल, एकाच वेळेस असतील तरच तुमची सर्क्युलर मोशन होणार आहे. ठीक आहे. सो मग आपण एक पार्टिकल कन्सिडर केला आहे जो आता सर्क्युलर मोशन करणार आहे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अलॉंग ए सर्कल ऑफ रेडियस आर. ठीक आहे. सो याला मी पार्टिकलला पी पार्टिकल म्हणतो, याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे व्ही, राईट. मग आता प्रत्येक वेळेस ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी तिची दिशा बदलेल आणि ही सर्क्युलर मोशन कंप्लीट होऊन जाईल. की आपल्याला कायनॅमेटिक्स शिकायचं म्हणजे आपल्याला याचे पॅरामीटर शिकायचे, राईट. याची मोशन स्टडी करायचं आहे. सो स्टडी ऑफ मोशन, सर्क्युलर मोशन विदाउट कन्सिडरिंग the forces and the other factors related with the mass. So that is called as kinematics of circular motion. So let us first understand position of particle in a circular motion. कुठलीही मोशन स्टडी करण्यापूर्वी पार्टिकलची पोझिशन स्टडी करणं आवश्यक आहे. मग फिजिक्समध्ये पोझिशन ऑफ पार्टिकल कशाला म्हणायचं आठवा. ठीक आहे. आता आपल्याला इंटरॅक्शन करता येत नाही, एनिवे मी सांगतो तुम्हाला. पोझिशन ऑफ पार्टिकल म्हणजे काय? स्पेसमध्ये दिलेल्या घेतलेल्या स्पेसमध्ये, कन्सिडर केलेल्या स्पेसमध्ये विथ रिस्पेक्ट टू सम ओरिजिन, तुमचा तो पार्टिकल ज्याला मास आहे, राईट, तुमचा तो पार्टिकल फिजिकली जिथं ज्या पॉईंटला एक्झिस्ट होत असेल, फिजिकली दिलेल्या वेळेत फिजिकली जिथे एक्झिस्ट होत असेल त्या पॉईंटला विथ रिस्पेक्ट टू दॅट ओरिजिन आपण त्या पार्टिकलची पोझिशन असं म्हणतो, राईट. मीन्स पोझिशन of a particle is nothing but the point in the space where that particle physically exists, physically present at the given time with respect to the selected origin, right. कारण आपण with respect to selected origin का म्हणलं, we always take reference with respect to something, right. So that is what is position. मग आता सर्क्युलर मोशन मध्ये we consider position of particle on the circumference of a circle with respect to origin. So origin is our with respect to center of circle. So center is our origin in this case. So आता with respect to this center O, आपला पार्टिकल ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर P पॉईंटला आहे, राईट, विच इज ॲट अ डिस्टन्स R. आता इथे ही जी रेषा आहे OP, हा जी सेगमेंट आहे OP, याचे दोन फंक्शन आहे. एक तर ती रेडियस ऑफ सर्कल आहे जॉमेट्रिकली, दुसरं इट डिस्क्राइब्स पोझिशन ऑफ पार्टिकल P फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल. सो आपण त्या OPला म्हणू पोझिशन वेक्टर. दिस इज युअर फर्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर, पोझिशन वेक्टर OP. त्याचं अंतर आहे, त्याची लांबी किती आहे R, लेंथ किती त्याची R. सो त्याचं मॅग्निट्यूड R आहे आणि आपण त्याला वेक्टर फॉर्ममध्ये R बार असं डिनोट करू शकतो. व्हॉट अबाउट डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर? सो पोझिशन वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड रेडियस इतकं असल्यामुळं वी कॅन ऑल्सो कॉल इट ॲज अ रेडियस वेक्टर. सो त्याची डायरेक्शन असती सर्कलच्या सेंटरपासून अवे. ठीक आहे. सो रेडियस वेक्टर, डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर इज अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ ए सर्कल अँड अलॉंग दी रेडियस ऑब्वियसली, राईट. सो दिस व्हॉट इज द बेसिक फंक्शन ऑफ रेडियस वेक्टर? इट डिस्क्राइब्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ऑन दी सर्कल. ओके, ठीक आहे. सो आता महत्त्वाचं मुद्दा, आता आपल्याला कायनेमॅटिक्समध्ये पहिला पॅरामीटर क्लिअर झाला, पोझिशन वेक्टर, पोझिशन ऑफ ए पॉईंट ऑन द सर्कल. आता हा जो पोझिशन वेक्टर आहे, ज्यावेळेस पार्टिकल आपला सर्क्युलर मोशन करेल, हा पोझिशन वेक्टर वेगवेगळ्या पोझिशनला असा नवीन नवीन पोझिशन घेत जाईल विथ रिस्पेक्ट टू टाईम. पार्टिकल जसा जसा पुढं प्रोपोगेट करेल सर्कलवरती पुढं जाईल, तसा तसा पार्टिकल नवीन नवीन ठिकाणी येईल. समजा तो सुरुवातीला P ठिकाणी आहे, नंतर P1, P2, P3, P4, P5, P6, P7, P8, again P. So it will keep on changing the position with respect to time. So let us consider after some time
let us say the time t or time delta t, it is coming to position new position OP1. ठीक आहे, इट इज कमिंग टू न्यू पोझिशन OP1. मग आता P पासून P1 पर्यंत यायला ह्या पार्टिकलने अलॉंग दी सर्कम्फरन्स एवढं ट्रॅव्हल केलं P1. मग आता हे P1 काय आहे? इट इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क. सो हे झालं त्याचं त्याने कापलेलं अंतर. सो दिस इज ॲक्च्युली पाथ ट्रॅव्हल. मग आता आपल्याला जर प्रश्न विचारला थोडासा ऑफ द ट्रॅक जाऊन रेग्युलर क्वेश्चन व्यतिरिक्त MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, तर एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याने एक टी टाईममध्ये थिटा इतका अँगल करून नवीन पोझिशनला गेला P1. सो त्याने किती पाथ ट्रॅव्हल केला? सो इन दॅट केस आपल्याला थोडासा जॉमेट्रीचा वापर करता येईल. वी नो फ्रॉम द जॉमेट्रिकल कन्सेप्ट P1 दॅट इज लेंथ ऑफ आर्क इज इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल इंटू अँगल टर्न r theta, where theta is in radian. Theta is in radian, right? So this can be your first MCQ, right? So path travel is along the circumference. It is a part of circle. So महत्वाचा मुद्दा, in circular motion distance travel or the path travel by the particle is a part of circumference. जर तो पूर्ण एक गोल पूर्ण करून जागेवर आला तर हाऊ मच पाथ इट हॅज ट्रॅव्हल, किती डिस्टन्स त्याने कव्हर केलं, तर इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल दॅट इज 2πr. जर समजा तो क्वार्टर सर्कल त्याने कव्हर केलेलं आहे म्हणजे तो 90 डिग्री तिथं फिरला तर किती पाथ ट्रॅव्हल झाला, तर सर्कल 2πrचा फोर्थ भाग, राईट. 2πr डिवायडेड बाय 4, कारण क्वार्टर सर्कल म्हणजे 1/4 भाग, 1/4 पार्ट. जर अर्ध सर्कल केलं 180 डिग्री अँगलमध्ये तो फिरला तर त्या ठिकाणी किती ट्रॅव्हल केलं त्याने, πr. सो ह्या टाईपची MCQs तुम्हाला पाथ ट्रॅव्हलची तिथं सोडवता येते. एनिवे, आता नेक्स्ट पॉईंट. सो P पॉईंटने टाईम T मध्ये थिटा इतका अँगल टर्न करून P1 ही नवीन पोझिशन गाठली, राईट. सो इट हॅज रेडियस वेक्टर हॅज टर्न अँगल थिटा. मग याचं काही फिजिकल सिग्निफिकन्स आहे का, याला काही भौतिकदृष्ट्या महत्त्व आहे का? एक्झॅक्टली, याला भौतिकदृष्ट्या महत्त्व आहे. सो अँगल टर्न बाय रेडियस वेक्टर at the center of circle is called as angular displacement of a particle, and that exactly is your second parameter. So first parameter in circular motion is position of particle, that is position vector we can say. Then angular displacement, right. कारण आपण पोझिशन बद्दल बोलतो ना, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इट इज चेंज इन पोझिशन. डिस्प्लेसमेंट साध्या भाषेत फिजिक्सच्या मोशनच्या भाषेत डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, चेंज इन पोझिशन, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनमधलं अंतर. आता पार्टिकल इथनं निघालाय आणि नवीन पोझिशनला आलाय म्हणजे ही पोझिशन घेण्यासाठी त्याच्या रेडियस वेक्टरने जो अँगल टर्न केलेला आहे त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ही अँग्युलर मोशन आहे, मग अँग्युलर मोशनमध्ये ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे जो अँगल झाला, पण याला लिनियर डिस्प्लेसमेंट सुद्धा आहे बरं का. सो लिनियर डिस्प्लेसमेंट काय आहे, तो P पासून P1 पर्यंत आलाय तर ही जी कॉर्ड आहे, ही जी सर्कलची एवढा भाग जो आहे स्ट्रेट लाईनने जोडलेला, सो दॅट इज ऑल्सो डिस्प्लेसमेंट, बट देन इट इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. मग आपण जर त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं असेल तर अगेन वी कॅन यूज जॉमेट्री ऑफ दिस ट्रायंगल, अगेन वी कॅन यूज द कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री टू फाइंड आउट दॅट डिस्टन्स. सो दॅट इज युअर अनदर टाईप ऑफ MCQ. समजा तुम्हाला प्रश्न विचारला का एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना दोन पोझिशन P पासून P1 पर्यंत टाईम T मध्ये थिटा इतका अँगल टर्न करून जातो. सो बाकीचा डेटा दिला तुम्हाला रेडियस ऑफ सर्कल अँड ऑल आणि विचारलं तर त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट किती झालं. मित्रांनो मी शब्द काय वापरला पहा, त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट किती झालं, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला हा P1 ही हा जो सेगमेंट आहे, ही जी ट्रायंगलची साईड आहे, कॉर्ड ऑफ सर्कल आहे, ती काढावं लागेल आणि त्यासाठी करस्पॉन्डिंग जॉमेट्री तुम्हाला वापरावं लागेल. या टाईपची MCQ देखील तिथं विचारतात. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट सरळ सरळ येतं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल वेन द पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. सो आता एक फिजिकल क्वांटिटी म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस छोटं असतं, इन्स्टंटेनियस असतं, काही क्षणापुरतं असतं, ती वेक्टर क्वांटिटी असते आणि राईट हँड रूलचा वापर करून आपण त्याची दिशा काढू शकतो. सो राईट हँड रूल काय सांगतो का ज्या दिशेने पार्टिकल फिरतोय त्या दिशेने तुमच्या उजव्या हाताची बोटं वळवा, म्हणजे तुमचा आउटस्ट्रेच अंगठा जो आहे, बाहेर आलेला थंब जो आहे, तो काय दाखवल तुम्हाला त्या वेक्टरची दिशा, म्हणजे इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा. सो ह्या केसमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे तुमच्या बाजूला येते, फळ्याला परपेंडिक्युलर, कारण आपला पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट
instantaneous angular displacement is a vector quantity. Its direction is along the axis of a vector, so it is also called as axial vector. हा तुमचा पुढचा MCQ पॉईंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज विच टाईप ऑफ वेक्टर. खाली 4 ऑप्शन दिले, त्याच्यातलं ॲक्सियल वेक्टर. मग आता वेक्टरचे बरेच प्रकार आहे. पोलर वेक्टर असेल, पोझिशन वेक्टरलाच आपण पोलर वेक्टर म्हणतो. ॲक्सियल वेक्टर असेल, रेडियल वेक्टर असेल, ठीक आहे. सो आउट ऑफ दॅट इट इज अ ॲक्सियल वेक्टर, राईट. मग आता कधी कधी पार्टिकल पूर्ण मोशन करतो, मग त्यावेळेस आपण फक्त अँगल टर्न म्हणतो, त्याचं मॅग्निट्यूड घेतो. इन दॅट केस वी डोंट कन्सिडर इट ॲज अ वेक्टर क्वांटिटी. एनिवे, ठीक आहे. सो आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटबद्दल आणखी काय चर्चा करता येईल. सो क्वार्टर सर्कल जर कंप्लीट केलं तर अँगल टर्न होईल π/2. जर त्याने पूर्ण हाफ सर्कल कंप्लीट केलं तर अँगल टर्न होईल π. त्यानंतर त्याने कंप्लीट सर्कल केलं तर अँगल टर्न होईल 2π. म्हणजे मी रेडियन मेजरमध्ये सांगितलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं तुमचं SI युनिट काय आहे, रेडियन, ठीक आहे. सो द युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज रेडियन. मग आता मित्रांनो याला डायमेन्शन आहे का, हा एक MCQ आहे. सो इट इज डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. कारण आपल्याला SIने दिलेल्या फंडामेंटल युनिट्समध्ये 7 युनिट व्यतिरिक्त 2 सप्लिमेंटरी युनिट दिले, रेडियन आणि स्टीरेडियन. सो अँगल इज अ क्वांटिटी, सप्लिमेंटरी क्वांटिटी. इट डझंट हॅव एनी डायमेन्शन्स, राईट. इट हॅज अ युनिट. रेडियन इज अ युनिट ऑफ युअर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, बिकॉज इट इज अ अँगल. अँड CGS युनिट यू कॅन टेक इट इन डिग्री. नो डिग्री टू रेडियन कन्व्हर्जन आय होप तुम्हाला माहीत असेल. तू काय घेतो, 1 डिग्री इज इक्वल टू π/180 रेडियन, किंवा 1 रेडियन इज इक्वल टू 180/π डिग्री. हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा, कारण आपल्याला याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवताना अँग्युलर डिस्प्लेसमेंटला कायम रेडियनमध्ये घ्यावं लागतं, आणि त्यावेळेस हे कन्व्हर्जन तुम्हाला कामं येऊ शकतं, ठीक आहे. सो आय होप अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट पॅरामीटर आपल्या मनात प्रश्न पडतो, तर अँगल टर्न बाय द रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल वेन द पार्टिकल मूव्ज अलॉंग द सर्क्युलर पाथ. सो can we decide how fast or how slow that particle is moving on the circle? Is there any physical quantity for that? So exactly, there is a physical quantity for that, and that is called as angular velocity. So our next parameter is angular velocity. So angular velocity is nothing but rate of change of angular displacement with respect to time. So आपण तिला ओमेगाने जर डिनोट केलं, so it is limit delta t tends to 0 delta theta by delta t, that is d theta by dt, ठीक है. So it is the limiting rate of change of angular displacement with respect to time. SI unit radian per second. Vector quantity, direction again perpendicular to the circle along the axis. म्हणजे हा ॲक्सियल वेक्टर आहे, याची आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा सारखीच असते. आणखी काय याच्यात, सो अँग्युलर व्हेलॉसिटी ही जी टर्म आहे, ही टर्म सर्क्युलर मोशनचे स्ट्रेट वे वेगवेगळे प्रकार पाडते. लाईक अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर ती होती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि जर अँग्युलर व्हेलॉसिटी बदलत राहिली तर ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक आहे. आता अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण सिम्पल टर्ममध्ये ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी टाकू शकतो. म्हणजे आपल्याला कधी जर थीटा इज इक्वल टू काढायचा असेल तर वी कॅन टेक हेल्प ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. इथे एक MCQ तयार होतो. लाईक तुम्हाला जर समजा विचारलं तर बघ घड्याळाच्या काटाने 15 मिनिटात किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. सो इन दॅट केस घड्याळाच्या काट्याची जी जो काही काटा असेल, मिनिट काटा असेल, सेकंद काटा असेल, तास काटा असेल, त्याची जी मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. त्यामुळे त्या मोशनचं पहिलं तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येईल विथ द हेल्प ऑफ टाईम पिरियड. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टाईम पिरियड, ठीक आहे. याच्याने तुम्ही ओमेगा काढून घ्यायचा आणि तो ओमेगा इथं टाकायचा, आणि हा जो स्मॉल टी आहे हा म्हणजे ते 15 मिनिटं त्याला सेकंदात कन्वर्ट करून घ्यायचं. तर ह्या टाईपची MCQ तुम्हाला सोडवता येतील. टू फाइंड द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ क्लॉक ऑफ हँड ऑफ क्लॉक वेन द टाईम इज गिवन. तिथं अँग्युलर व्हेलॉसिटी फिक्स आहे म्हणून तुम्हाला हे करता येतं. आपण लगेच उदाहरण घेऊ. समजा मिनिट काट्याने 15 मिनिटात किती अँगल टर्न केला, राईट. आता मिनिट काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे, मिनिट काटा 2π रेडियन किती मिनिटात कंप्लीट करतो, 60 मिनिटात. आणि तुम्हाला किती मिनिटासाठी काढायचं आहे, 15 मिनिटासाठी. सो 15 चौक 60 बेदुने 4, सो π/2. सो मिनिट काटा 15 मिनिटात किती डिग्री फिरतो, 90 डिग्री. सो ह्या टाईपचे MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो दिस इज अबाउट अँग्युलर व्हेलॉसिटी, राईट. आता अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दलही आपल्याला परत कुतूहल निर्माण होतं का, सर जर अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर तुम्ही म्हणाले येस इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण जर ती बदलत गेली मग तिच्यातला होणारा जो बदल आहे तो जर वाढत गेला तर काय, कमी होत गेला तर काय. मग अगेन इट इज अ, कारण आपल्याला त्या केसमध्ये आता न्यूटनचा लॉ आठवा.
कधी कधी वाटतं, तुम्हाला वाटत असेल का आपण हे का शिकतोय, राईट. याचं प्रॅक्टिकल अटॅचमेंट ताबडतोब करता येते. व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल हा कशामुळे होत असतो? बिकॉज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ फोर्स. मग आता जसं लिनियर मोशनमध्ये फोर्स वाढला किंवा कमी झाला तर तुमचं मोमेंटम वाढतं किंवा कमी होतं, राईट. तसंच सर्क्युलर मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये फोर्स, टँजेन्शियल फोर्स म्हणजे टॉर्क वाढला किंवा कमी झाला तर वस्तूची अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा वाढते किंवा कमी होते. आणि त्या हिशोबाने आणि त्यामुळे त्याचं मोमेंटम वाढतं किंवा कमी होतं. मग आता ह्या दरम्यान जर वस्तूचं मास स्थिर राहिलं तर मोमेंटममध्ये होणारा बदल हा कोणामुळे होत असतो? चेंज इन व्हेलॉसिटीमुळे. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईममुळे. मग त्याला एक फिजिकल क्वांटिटी आपण लिनियर मोशनमध्ये अलोकेट केली होती, दॅट इज व्हॉट इज अवर ॲक्सलरेशन. तो इथेही ॲक्सलरेशन असते. मग आता मोमेंटम असल्यावर ॲक्सलरेशनची काय गरज पडली बॉ? आपण फॉर्म्युल्यात तसंच v2 - v1/t किंवा ω2 - ω1/t ठेवलं असतं. बट मित्रांनो, तुम्ही तुमची मोटरसायकल चालवता, राईट. मोटरसायकल चालवत असताना ॲप्लिकेशन लक्षात घ्या. तुम्हाला जर स्पीड वाढवायची, एक स्कूटी समोरून चाललेली आहे आणि तुम्हाला फॉलो करायचं आहे, व्हॉट यू डू? यू इन्क्रीज युअर ॲक्सरलेटर. मग इनपुट मशीनला तुम्ही ॲक्सरलेशनच्या स्वरूपात देता, राईट, बिकॉज फोर्सला तुम्ही कोरिलेट केलेले. हे जी कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग आहे ना, हे समजण्यासाठी तुम्ही आता ॲक्सरलेशन काय हे समजून घ्या. दॅट विल बी नाईस फॉर. नेक्स्ट क्वांटिटी इज अँग्युलर ॲक्सर. तिकडे लिनियर ॲक्सरलेशन, इकडे काय आहे? अँग्युलर ॲक्सरलेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन, राईट. अँग्युलर ॲक्सलरेशन याला आपण डिनोट करतो अल्फाने. याची मॅथमॅटिकल डेफिनेशन पाहू. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा ओमेगा/डेल्टा टी, दॅट इज dω/dt. साध्या भाषेत अल्फा इज इक्वल टू ω2 - ω1/t जर कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशन असेल तर, राईट. इट इज अगेन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता याची दिशा अगेन वी कॅन डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल. पण मित्रांनो, इथं थोडी काळजी घ्यायची. जर तुमची व्हेलॉसिटी इन्क्रीज होतीये, एनिवे इट इज अ ॲक्सियल वेक्टर. याची दिशा ही अलॉंग दी ॲक्सिस ऑफ सर्कलच असते, राईट. फक्त आता ती प्रत्येक वेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या दिशेला असेलच असं नाही. त्याला काही कंडिशन्स आहेत. लाईक जर तुमचे मोशन वाढते म्हणजे तुमची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तर मग हा बाबा अँग्युलर ॲक्सलरेशन हा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्याच दिशेने असतो. पण जर व्हेलॉसिटी कमी होती तर तुमची मोशन रिटार्ड होती आहे, निगेटिव्ह ॲक्सलरेशन. तुम्ही समजा ब्रेक लावलेला आहे तर इन दॅट केस याची दिशा ही अँग्युलर व्हेलॉसिटीच्या विरुद्ध म्हणजे अलॉंग दी ॲक्सिस अपोजिट टू व्हेलॉसिटी होत असते, राईट. तो दॅट इज अबाउट डायरेक्शन. बाकी युनिट रेडियन पर सेकंड स्क्वेअर, याच्या डायमेन्शन्स t-2, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन t-1, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायमेन्शन नाहीत, ठीक आहे. तर हे झालं अँग्युलर ॲक्सलरेशन. आपल्याला अँग्युलर ॲक्सलरेशन फाइंड आउट करायला प्रॉब्लेम विचारतात. आता अँग्युलर ॲक्सलरेशनच्या बेसिसवर जसं आपण लिनियर मोशन शिकत असताना ॲक्सलरेशनच्या बेसिसवर मोशनचं क्लासिफिकेशन केलं होतं. मागाशी मी इंट्रोडक्शनमध्ये ते सांगितलं नाही. मोशनचं क्लासिफिकेशन पाथ ट्रॅव्हलच्या हिशोबाने स्ट्रेट लाईन, त्यानंतर प्रोजेक्टाईल, त्यानंतर तुमचं सर्क्युलर, त्यानंतर ऑसिलेटरी असं करता येतं. पण बेस्ड ऑन फिजिकल क्वांटिटी, बेस्ड ऑन पॅरामीटर व्हॅल्यू, वी ऑल्सो क्लासिफाय मोशन ॲज युनिफॉर्म velocity motion, like uniform motion, non-uniform motion. And again, based on acceleration, we also classify motion as uniform acceleration motion and non-uniform acceleration motion. हे तुम्ही 11वी मध्ये शिकलेलेच आहात. तर आता ह्या केसमध्येही तसं क्लासिफिकेशन होईल. जर सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलचे व्हेलॉसिटी ठराविक इंटरव्हल ऑफ टाईममध्ये सारख्या प्रमाणात बदलते तर ते कशाचं इंडिकेशन असतं? अँग्युलर ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे, राईट. And if during motion, if the angular acceleration is constant, then it is constant acceleration motion. मग त्याच्याने काय झालं तुम्ही म्हणता, ठीक आहे बा आलं कॉन्स्टंट, तर त्याच्याने काय झालं तर तुम्हाला त्याला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायची परवानगी मिळाली ना. सो यू कॅन अप्लाय कायनेमॅटिकल इक्वेशन इन दॅट केस, अँड दॅट कायनेमॅटिकल इक्वेशन्स आर यूज टू सॉल्व सो मेनी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, राईट. आपल्या पुस्तकात काही दिलेले आहेत, आपण ते डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट इज अँग्युलर ॲक्सलरेशन. नाव we have position vector, we have angular displacement, we have angular velocity, we have angular acceleration. आता मित्रांनो, कायनेमॅटिक्समध्ये आता आपल्याला आणखी थोडासा भाग पुढे असा शिकायचा आहे. तर मी सुरुवातीला म्हटलं की मला सर्क्युलर मोशन जर तयार करायची असेल तर मला सेंट्रिपिटल फोर्सच्या बरोबर
टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही अत्यावश्यक क्वांटिटी आहे. मग म्हणजे सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलला टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते व्ही, टँजेन्शियल व्हेलॉसिटी. म्हणजेच याला टँजेन्शियल ॲक्सेलरेशन सुद्धा असेल. मग आपल्याला या सर्क्युलर मोशनचे पॅरामीटर्स आणि हे जे लिनियर मोशनमध्ये शिकलेलो पॅरामीटर्स आहे हे आपल्याला दोघाला कोरिलेट करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला सगळे न्यूमरिकल सुटणार नाही. मग आता आपण ते कोरिलेशन शिकलेलो आहोत. ते कोरिलेशन सोपे. तुमची टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते ओमेगा बार क्रॉस आर बार आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असतं तुमचं अल्फा बार क्रॉस आर बार. ते सिक्वेन्स पाहून घ्या. आय एम क्वाईट डाऊटफुल अबाउट द सिक्वेन्स. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा और ए टी इज इक्वल टू आर अल्फा. हे रिलेशन आपण बघितले. ठीक आहे. याच्यावर MCQ विचारतात त्या वेक्टर फॉर्मवरती. त्यानंतर हे रिलेशन आपल्याला वेळोवेळी कामं येणार आहेत. आता आपण सर्क्युलर मोशनमध्ये ओव्हरऑल ॲक्सलरेशनचा थोडासा रिव्हिजन करून घेऊ. सी सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन असं म्हणलं जातं. का? त्याचं कारण सिंपल आहे. तर सर्क्युलर मोशन तयार करण्यासाठी आपल्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी द्यावी लागते आणि ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला तिची दिशा बदलत जाते. आता जर समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर टँजेन्शियल व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहणार, कारण इट डिपेंड्स अपॉन अँग्युलर व्हेलॉसिटी, राईट. पण तिची दिशा वेळोवेळी बदलत राहील, त्यामुळे तिथं ॲक्सलरेशन प्रोड्यूस होईल बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग अशा वेळेस ते ॲक्सलरेशन अलॉंग दी रेडियस टुवर्ड दी सेंटर ऑफ सर्कल. ॲक्च्युअली हा आपण 11वीच्या पुस्तकातही शिकलेला, त्याला आपण रेडियल ॲक्सलरेशन म्हणतो. सो दॅट इज क्लिअर कट केस अँड दॅट इज वाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहा. जर समजा ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे तर त्याला त्या दिशेलाही ॲक्सलरेशन आहे आणि आपण म्हणलं की सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करायला आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स द्यायचा आहे आणि फोर्स म्हटल्यावर ॲक्सलरेशन आलंच, म्हणजे रेडियल ॲक्सलरेशन पण ऑलरेडी तिथं आहे. म्हणजे याचा अर्थ सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलवर किती प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत आहेत, किती प्रकारचं ॲक्सलरेशन असतं. एक इन टँजेन्शियल डायरेक्शन आणि दुसरा इन रेडियल डायरेक्शन. मग या दोन व्हेक्टर्सचा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे दॅट इज युअर ॲक्च्युली ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन आणि ते ॲक्सलरेशन असतं ह्या दोघांची व्हेक्टर सम, राईट. आणि म्हणून आपण त्या ॲक्सलरेशनचा मॅग्निट्यूड घेतो AR² प्लस AT², कारण हे दोन व्हेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. हा तुमचा महत्त्वाचा MCQ पॉईंट आहे. तुम्हाला एखादं ॲक्सलरेशन दिलं जाईल, एखादी व्हेलॉसिटी दिली जाईल, तुम्हाला AR इज इक्वल टू V² अपॉन R किंवा AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्याने AR काढायचं, ATची व्हॅल्यू दिली जाईल, याच्यात टाकून तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेला बरेच वेळेस MCQला पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारलेले आहे. आता याची आपल्याला कधी कधी याच्यावरती दिशा विचारतात, डायरेक्शन. आता व्हेक्टरची डायरेक्शन म्हणजे काय? त्याने केलेला अँगल, म्हणजे तर त्याने हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल केलेला आहे तो ॲक्च्युली बाहेरून मोजायचा आपण. ठीक आहे. सो तो अँगल आपण वेक्टर ॲनालिसिस करून काढू शकतो. त्याच्यावरही तुम्हाला MCQ तयार करता येतील. सो दिस इज अबाउट पॅरामीटर्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये ॲक्सलरेशन व्हेलॉसिटीचे रिलेशन्स तुम्हाला कळाले. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर पिरियडिक मोशन आहे, म्हणून पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन इज टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन सर्कल. आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन इज नथिंग बट द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड इन वन सर्कल. सो फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधलं रिलेशन तुम्हाला सांगतो. सी हिअर ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी आपण वापरतो. याच्यामुळे टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा हे रिलेशन तयार होतं. 1/t म्हणजे n, म्हणून ओमेगा इज इक्वल टू 2πn असं रिलेशन तिथं तयार होईल. सो हे 2πn असे रिलेशन तयार करता येतील तुम्हाला. इथं n हा रिव्हॉल्युशन पर सेकंदमध्ये घ्यायचा काय हे लक्षात ठेवा. सो हे सगळे इंटर रिलेशन वापरून तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये वेगवेगळे टाईपचे न्यूमरिकल्स होऊ शकता. सो गाईज, दिस इज अबाउट कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. नाउ लेट अस अंडरस्टँड द डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. दी डायनॅमिक्स ऑफ, आता डायनॅमिक शब्द आला म्हणजे आपल्याला मोशनचा स्टडी करायचाच आहे, म्हणजे मोशन पॅरामीटर इन्क्लूड तर करायचेच आहे, पण अलॉंग विथ मोशन पॅरामीटर आता आपल्याला फोर्सेस इन्क्लूड करावं लागतील. ज्या फोर्सेसमुळं ती सर्क्युलर मोशन होती. जे आपण आत्ता बघितलं, मी बऱ्याच वेळेस बोललो की सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करायला मला फोर्स आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी दोन्ही लागेल आणि त्यामुळे त्यात दोघातही रिलेशन एस्टॅब्लिश होत असतं. सो सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करणारा जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स.
हा काय फोर्सचा प्रकार नाही आहे. हा वेगवेगळे जे फोर्सेस आहे, नॅचरल फोर्सेस किंवा आपले जे प्रॅक्टिकल फोर्सेस, ते आपल्याला वेळोवेळी तिथं त्या स्वरूपात येऊन सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करतात. उदाहरणादाखल नॅचरल फोर्सेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असा फोर्स आहे जो ग्रहांना सूर्याभोवती फिरवतोय, राईट. सो इन दॅट केस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सेंट्रिपिटल फोर्स. आपण जर एक दोरा बांधला आणि त्याला दगड बांधला आणि गोल फिरवला तर दोऱ्यामधला ताण सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल. त्यानंतर तुमचा एखाद्या टर्नच्या अलॉंग तुम्ही तुमचं व्हेकल मूव्ह करताय तर तो फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल. सी हे वाटतं इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. मी काय म्हणतो आहे का मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. मग मला याच्यावर जर उदाहरण दिलं तर मला सोडवायचं कसं? सो तुम्हाला ग्रॅव्हिटेशनच्या कन्सेप्टमधून त्याचा फॉर्म्युला मिळेल, सर्क्युलर मोशनच्या कन्सेप्टमधून याचा फॉर्म्युला मिळेल. दोघाला कम्पेअर करा आणि कम्पॅरिझनमधून तुम्ही फिजिकल क्वांटिटी फाइंड आउट करता. ठीक आहे. सो हे ॲनालिसिस आहे. म्हणून आपण आधी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला तयार करू. सो सेंट्रिपिटल फोर्सचं बेसिक काय आहे डेफिनेशन? इट इज द फोर्स विच ॲक्ट्स अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए सर्कल आणि इट इज ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ रेडियस वेक्टर. सो इट्स फॉर्म्युला इज एफ इज इक्वल टू एम ए. जर आपण घेतला तर ए किती असतो? रेडियल ॲक्सलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्या हिशोबाने हा झाला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो एम आर ओमेगा स्क्वेअर, कारण ए इज इक्वल टू ए रेडियल ॲक्सलरेशनचे रिलेशन परत एकदा पहा. व्ही स्क्वेअर अपॉन आर असू शकतं, आर ओमेगा स्क्वेअर असू शकतं, व्ही इंटू ओमेगा असू शकतं, राईट. सो हे तिन्ही रिलेशन्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत 11वीमध्ये. एकदा बघून घ्या ते. आता फक्त हे ॲक्सलरेशन इथे टाकलं की हा झाला तुमचा सेंट्रिपिटल फोर्सचा मॅग्निट्यूड. आता याला जर व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर एफ बार इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू आर झिरो कॅप. हा युनिट वेक्टर म्हणजे तुमचा रेडियस वेक्टरच्या अलॉंगचा युनिट वेक्टर आहे. म्हणजे इथं तो दिशा दाखवायचं काम करतो. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं? का सेंट्रिपिटल फोर्सची दिशा ही रेडियस वेक्टरच्या विरुद्ध दिशेला असते. सो दॅट इज युअर वन थिंग, राईट. आता तिथं आपल्याला एक सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला आणखी एक फोर्स पाहायला मिळतो. दॅट इज व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स, राईट. जर एकदा का सर्क्युलर मोशन सुरू झाली तर यू विल सी द ऑब्जेक्ट्स आर लाईकली टू बी थ्रोन आउट ऑफ दी सर्कल. आपण मेरी गो राऊंड बघतो पहा. मेरी गो राऊंडमध्ये ज्यावेळेस ते स्थिर अवस्थेत येते त्यावेळेस ते सगळे ऑब्जेक्ट्स घोडे वगैरे असतात ते स्थिर असतात. एकदा ते सुरू झालं का ते बाहेर जातात असे. सो दॅट इज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. बरेचसे आपल्या घरातले ॲप्लिकेशन, आपलं वॉशिंग मशीन असेल, आपलं मिक्सर ग्राइंडर असेल, त्यामध्ये तुम्हाला दिसतं सेंट्रिफ्युगल फोर्सचा यूज केलेला आहे. तुमची स्कूटी किंवा गिअरलेस जे व्हेकल आहे त्यात सेंट्रिफ्युगल क्लच असतो, सेंट्रिफ्युगल गव्हर्नर असेल, ब्लड बँक सेंट्रिफ्यूज असेल, त्या सर्व ठिकाणी आपण त्या फोर्सच्या कन्सेप्टचा उपयोग केला आहे. मग हा फोर्स म्हणजे काय? आता मग सेंट्रिपिटल फोर्सला इक्वल मॅग्निट्यूडचा, राईट, पण अपोजिट दिशेने ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स, ज्याचं ओरिजिन हे त्या सर्क्युलर मोशनमध्येच आहे. पण आपल्याला ते फिक्स पद्धतीने, जसं आपण सेंट्रिपिटल फोर्सला न्यूटनच्या इनर्शियल फ्रेममध्ये घेऊन न्यूटनचे लॉ अप्लाय करू शकतो, त्याला करू शकत नाही, म्हणताना आपण शुडो फोर्स म्हणतो. शुडो फोर्स, ठीक आहे. इट इज अ शुडो फोर्स, राईट. आता याचं मॅग्निट्यूड आपण त्याला ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये घेऊन तेवढंच मॅग्निट्यूड घेतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो इट इज इक्वल अँड अपोजिट फोर्स टू दॅट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. डेफिनेशन त्याची तशीच होईल तयार. आता डिफरन्स काय का हा नॉन रिअल फोर्स आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स रिअल फोर्स आहे, ठीक आहे. बाकी मॅग्निट्यूड वगैरे दोघांचं सारखं आहे. आपल्याला बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व करताना एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला वापरावा लागतो, एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला वापरावा लागतो. आता यामध्ये बोर्डाला सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, याच्यातले फरक, याच्यातले डिफरन्स असे प्रश्न विचारतात, राईट. आणि ते ॲनालिसिस आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये देखील काम येणार आहे. सो दिस इज अबाउट डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ठीक आहे. सो मित्रांनो, आता आपण ह्या दोन लेक्चर, ह्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू मोशन, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन अँड डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनला रिवाईज केलं. आता याच्या सेकंड पार्टमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला थोडंसं रिव्हिजन देणार आहोत, ठीक आहे.